पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे कृषी विभाग कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरू ठेवण्याचा विचार करत आहे। त्याचे 2 हप्ते अद्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना। तकले काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान नमो योजना जे ते मिळणार नाही। खरं काय नक्की बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे। 2025 मध्ये जी अतिवृष्टी 56 लाख शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे। आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे। पहिली यादी 2 लाखाच्या आतली लागणार आहे, त्यानंतर 2 लाखाच्या वरची लागणार आहे, ओटीएस आपण त्याला म्हणतो। तिसरी यादी प्रोत्साहनची लागणार आहे। त्यामुळे हा आता प्रोसिजर सुरू राहणार आहे, वर्षभर प्रोसिजर सुरू राहणार आहे। तरी सन्मान नमो योजना जी आहे त्याचे 2 हप्ते अद्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना। तकले काही चर्चा आहे या बाबतीत बाजारात मार्केटमध्ये अशी चर्चा होती की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान नमो योजना जे ते मिळणार नाही। खरं काय नक्की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगतो, ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ही नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे। या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे, मी या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे। 2025 मध्ये जी अतिवृष्टी आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची जी रक्कम बँकेला कळवली जरी कमी आली असली, वरची रक्कम ही बँकेने त्याला माफी द्यायची। तर आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अजिबात काळजी करू नका। हेअरकट काय बँक काय बघू नका। तुम्ही समजा 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि जर तुमची यादीमध्ये 40,000 रुपये रक्कम आली असेल तर वरचे 60 रुपयाची माफी ती त्या बँकेने द्यायची। तसा बँकेचा आणि आमचा करार झालेला आहे, त्यामुळे त्यांनी काळजी करू नये। तुमचं 1 लाख रुपये तुम्हाला ही माफी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पीक कर्ज हे मिळणार आहे। काही सुरू राहणार आहे, वर्षभर प्रोसिजर सुरू राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि पुढचं बँकेला व्याज आणि बँकेचं त्यांचं जे व्याज आहे 31 मार्च नंतरचं 1 एप्रिल नंतरचं व्याज हे त्या बँकांनी सोसायचं असं आम्ही शासनाने क्लिअर कट सगळ्या बँकांना सूचना दिलेल्या आहेत।